आजचं सेशन जे आहे माझ्याकडे दिलेलं ते योग ध्यान हा विषय मला दिलेला आहे। योग पहिला शब्द आहे योग। योग अभ्यासामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगते 5 मिनिटात। साधारणपणे 40 नंतर किंवा अगोदर सुद्धा 40 नंतर अधिक, कारण बॉडी डिटेरिएट व्हायला लागते। जॉइंट प्रॉब्लेम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुरू होतात आणि ते का सुरू होतात त्याचं प्रतिबंधात्मक प्रिव्हेंशन काय करू शकतो आपण। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपलं पोश्चर, आपला जो आकार आहे तो चुकतो। आपलं बसणं चुकतं, उभं राहणं कदाचित चुकतं, झोपण्याची पद्धत कदाचित चुकते आणि या पोश्चरच्या चुकीमुळे वेगवेगळे जॉइंट चे विकार आपल्याला होऊ शकतात। मग आता सुरुवातीचं सांगते, उभं राहायचं। उभं राहायची पद्धत कशी असावी तर टोज इन हिल्स आउट। अयंगार गुरुजींचा हे वाक्य पाठ होतं त्यांच्या क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं जप, एखादा जप पाठ करावं तसं हे टोज इन हिल्स आउट। हां, हे असं बोटं किंचित आत, टाचा किंचित बाहेर आणि हा जो टर्न आहे तो हिप जॉईंट पासून व्हायला पाहिजे। हा टर्न हिप जॉईंट पासून व्हायला पाहिजे, ठीक आहे। आता अनेक दिवसातून अनेक वेळा आपण उभे असतो। उभे असताना स्वयंपाक करताना उभं असतो, गप्पा मारताना उभं असतो, अन्य काही कामं करताना उभे असतो। उभं राहताना कशी स्थिती असावी? गुडघ्याच्या वाट्या सक करून घ्याव्या, गुडघ्याच्या वाट्या सक करून घ्याव्या। पाठीमागून गुडघे ओपन व्हावेत, म्हणजे ते लिगामेंट स्ट्रेच होतात आणि ते जास्त ॲक्टिव्ह होतात, जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात, ठीक आहे। त्याच्या पुढे आपलं कंबर विकार, लोअर बॅक पेन, अनेक प्रकारचे स्पाईनचे विकार लोकांना होऊ शकतात असतात। मिड स्पाईन, लोअर स्पाईन, अपर स्पाईन। अपर स्पाईनमध्ये शोल्डर सगळं कव्हर होतं। हे सगळे विकार हे मुख्य कारण त्याचं डॉक्टर गेल्या पहिलं म्हणतात तुमचं पोश्चर चुकीचं आहे, तुमचं बसायचं पोश्चर चुकीचं आहे, उभं राहायचं चुकीचं आहे। मग उभं राहताना काय करायची काळजी घ्यायची बघा पाठीमागे। आता हे जे 2 बटक्स आहेत हे स्क्वीज करून घ्यायचे, असे घट्ट आवळून तुम्ही पण उभे राहा। त्याचा परिणाम मिड थायवर, लोअर बॅकवर काय होतो चेक करा। इथे स्ट्रेच बसलाय, इथे रिलीज होते कंबर रिलीज होते। हां, लक्षात ठेवा। ओट्यावर आपण खूप वेळ असतो ओट्यासमोर, तेव्हा आवर्जून लक्षात येईल तेव्हा ही स्थितीत या, ठीक आहे। बसा। त्यानंतर रोल युअर शोल्डर्स बॅक अँड प्रेस युअर शोल्डर्स डाऊन। ऑलवेज रोल युअर शोल्डर्स बॅक आणि मग मागचे स्कॅप्युला जवळ यावेत, चेस्ट ओपन व्हावी, चेस्ट ओपन व्हावी आणि प्रेस युअर शोल्डर्स डाऊन। शोल्डर तुम्ही खाली घेतली की स्ट्रेस कमी होतो इमिजिएट। आणि तुम्ही बघा आत्तासुद्धा केल्यानंतर स्पाईनला किती सपोर्ट मिळतो। आता हे चुंबकीय तत्व आहे पृथ्वीवर, तर हे काय करतं त्याच्याकडे आपल्याला खेचतं 40 नंतर जास्त। आणि हळूहळू आपण उभं राहताना फार वेळ उभं राहिलो, फार वेळ बसलो, हे असं पुढे पुढे वाकायला लागतो बघा। आणि कितीतरी वृद्ध व्यक्ती तुम्ही पाहिले असतील की अशा वागतात, त्याचं कारणच ते। मग काय करायचं तेव्हा? रोल युअर शोल्डर्स बॅक। बाई म्हणून तिला लहानपणी शिकवलेलं असतं आईवडिलांनी की जास्त ताठ नको उभी राहू, जास्त ताठ चालू नकोस, नाही का। कोणासमोर उभं राहताना जरा वाकून उभी राहा, नम्रपणा दाखव। नम्रपणा दाखव म्हणजे हा नाही नम्रपणा, पण तिला शिकवलेलं असतं नाही। रोल युअर शोल्डर्स बॅक, प्रेस युअर शोल्डर्स डाऊन, स्टँड स्ट्रेट। तुम्ही जर असं राहिला तर तो पुढे वाकण्याची क्रिया ती त्याला अटकाव पडेल
आणि तुमची पोश्चर हे चांगलं राहील. ठीक आहे. त्यानंतर बसताना सुद्धा लंबार पोर्शन जे हे मऊ पोट आहे त्याच्या मागचा भाग याला नेहमी सपोर्ट असावा. जे ड्रायव्हिंग करत असतील, जे खुर्चीवर बसून खूप वेळ काम करत असतील, त्यांनी जर आपल्या खुर्चीची बॅक आपल्या याला टेकत नसेल तर आपली आपली घरून कुशन घेऊन जावी आणि तिथे टेकेल. गाडी चालवताना सुद्धा इथे सपोर्ट मिळाला पाहिजे लंबार. हां, तर बऱ्यापैकी आपलं स्पाईन चांगल्या पद्धतीने राहू शकतं. झोपताना उजव्या कुशीवर झोपावं, त्यामुळे आपल्या हार्टवर प्रेशर येत नाही आणि ती एक पोश्चर आपल्याला फायद्याची ठरते. एवढं मला सुरुवातीला योगामध्ये तुम्हाला तुमच्या कानावर घालायचं होतं. धन्यवाद. आता आपण योग ध्यानाचा विचार करतोय. दुसरा शब्द आहे तो ध्यान. ध्यान आताच सीमा मॅडमनी सांगितलं, ध्यान कॉन्सन्ट्रेशन. हां, ध्यान म्हणजे इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेशन. आता हे कशासाठी? संगीतातून ध्यान करायचे, योगामधून ध्यान करायचे, चक्राचा अभ्यास करून ध्यान करायचे. कशासाठी? का तर सगळ्या बाजूने, सगळ्या वेळी, सगळ्या व्यक्तींकडून, सगळ्या परिस्थितीकडून आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर येतं. काय नियम आहेत सोसायटीमधले, हे नियमांचं पालन करताना आमच्यावर प्रेशर येतं. अचानक काही गोष्टी घडतात ज्याच्यावर आमचा कंट्रोल नसतो. घरामध्ये कोणाला काही आजार होतो किंवा काही ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो किंवा काय आता हे करोना, मृत्यू, ह्या गोष्टी चालू आहेत, असं काही कानावर येतं. त्यामुळे होतं काय, स्ट्रेस, ताण वाढत चाललाय आमच्यावरचं. आणि हा ताण काय करतोय? हा ताण आमच्या मेंदूवर काम करतो. आमचं जे थॅलॅमस ग्रंथी आहे, जी भावनांवर नियंत्रण आहे ज्या ग्रंथीचं, तिला अफेक्ट करते. आमच्या भावनांचं नियंत्रण आमच्या ताब्यातून जातं. त्यामुळे आमच्या वर्तनाचं नियंत्रण आमच्या ताब्यातून जातं. वर्तन म्हणजे शारीरिक वर्तन, वर्तन म्हणजे मानसिक वर्तन. आणि यामुळे आमच्याकडून अनेक प्रकारच्या चुका होतात. अनेक मानसिक विकारांना आम्हाला सामना करावा लागतो, सामोरं जावं लागतं आणि आमचं दैनंदिन आयुष्य खराब होतं. आम्हाला दैनंदिन आयुष्य जगता येत नाही. आणि मी म्हटलं नियंत्रण जातंय मेंदूवरचं नियंत्रण जातं. उदाहरणार्थ बघा, घरात एक लहान मुले आई आहे. ते मूल काय करते, वर्तमानपत्र आल्याबरोबर वर्तमानपत्र फाडतात. आजच आलेलं आहे वर्तन, कोणी वाचलं पण नाही अजून. मग आई चिडते, आई रागवते त्याला. त्याच्या पुढे नंतर मूल काय करतं, दुपारी पुस्तक फाडतं. तेव्हा पण आई खूप ओरडते. आणि त्याच्यानंतर काय करते की मूल काय करते की बाबांचा नवीन शर्ट कात्रीने फाडतो. मग तर आई खूपच रागवते, मारते त्याला, काय बाबा रूममध्ये कोंडून ठेवते. पण म्हणजे याच्यात काय झालं बघा की अपराध जो केलाय त्याचं तीव्रता किती आहे त्यानुसार आईने त्याला शिक्षा केलेली आहे. काय पहिल्यांदा तो पेपर फाडल्यामुळे आईने त्याला खूप मारलं, कोंडून ठेवलं असं नाही झालं, किंवा जेवायला नाही दिलं असंही नाही झालं. परंतु जेव्हा आमचं मेंदूवरचं नियंत्रण जातं, भावनांवरचं नियंत्रण जातं, तेव्हा कुठे काय वागायचं, कशा अपराधाला किती शिक्षा करायची याचं मुळी भानच राहत नाही आम्हाला. आणि मग ते आपल्याला जे एरोड्याला जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते. हसू नका प्लीज, कारण तेही दुर्दैवच आहे. तर ती ट्रीटमेंट जेव्हा घ्यावी लागते त्याचं सगळं मुख्य कारण म्हणजे हा ताण आहे. मग या ताणापासून आम्हाला बाजूला यायचे. या ताणाला दोन उपाय आहे. एकतर हे आत्ता ध्यान आपण बोलतोय, हे ध्यान किंवा मेडिसिन. पण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मेडिसिनचे अनेक 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 साईड इफेक्ट्स आहे आणि घाबरतो आम्ही ते घ्यायला घाबरतो, शक्यतो टाळतो, घेतही नाही. मग हे याला साईड इफेक्ट्स नाही ना काही या ध्यानाला, त्यामुळे हे करूया आपण, हे याचं महत्त्व. आज आपण योग ध्यान करणार आहोत. त्यांनी सांगितलं तुम्हाला
की आपण 6 चक्रांचा अभ्यास करतो. तर हे प्रत्येक चक्रासाठी कुठलं आसन करायचं आणि त्या आसनामध्ये ते चक्र कसं जागृत करायचं ते आपण बघणार आहोत. आता हे सुरुवातीला लक्षात ठेवा की एक चक्र अनेक आसनांनी जागृत होतं आणि एका आसनाने अनेक चक्र जागृत होतात. याचा आपण जेव्हा खोलात जाऊन अभ्यास करतो तेव्हा ते आपल्याला माहिती होतं. ठीक आहे. आता प्रत्येक चक्राची काही वैशिष्ट्य. तर पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. तर तो पाया आहे मूलाधार चक्र. प्राणी योनीतून मनुष्य योनीत आपण आलो. तर ती जी सुरुवात आहे ती या मूलाधार चक्रामधून झालेली आहे. मग मूलाधार चक्र हे याचा जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा नजरेसमोर काय आणायचं, त्याचं स्थान आणायचं. त्यांनी सांगितलं आपल्याला त्याचं स्थान आणायचं, त्याचं 4 पाकळ्यांचं लाल रंगाचं कमळ आणायचं, त्याचं त्याचा बीज मंत्र हा आहे तो लम आहे, तो त्याचा उच्चार करायचा. त्याच्यातून जे व्हायब्रेशन्स होतील ते व्हायब्रेशन्स त्या स्थानावर जाऊन फील करायचे. मग यासाठी कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे. तुमचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा त्याचा परिणाम अधिक होणार आहे आपल्यावर. ठीक आहे. आणि त्याचं तत्व, पहिलं मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी. त्यासाठी मी एक मंत्र तयार केला होता क्लासमध्ये. 5 बोटांची 5 हे आहेत तत्व आहेत, पंचतत्व आहेत. तर आपण असं ज पा पचा तोडलं, प आणि आ. ज पा वा वायू अग्नी, ज पा वा अग्नी, ज जल, प पृथ्वी, आ आकाश, वा वायू आणि आकाश असं अग्नी, ज पा वा अग्नी असं लक्षात ठेवायला थोडंसं बरं पडेल आपल्याला. तर पहिलं मूलाधार चक्र हे जागृत करायचंय. ज्यांना इच्छा असेल किंवा काय वाटतं करावं ते करू शकतात. आता तर ते जागृत करण्यासाठी आपल्याला पहिलं देवी आसन करायचे, गॉडेस पोजमध्ये जायचे. देवी आसन करण्यासाठी पायामध्ये 1-2 फुटाचं अंतर घ्यायचं, ताठ उभं राहायचं, नमस्कार स्थितीत यायचं. दोन्ही पाय ताठ आहेत आपले, पाठीचा कणा ताठ आहे. स्थिती नीट समजून घ्या. स्थिर आहोत. कोणतंही आसन करताना नेहमी नजर आपल्या आयबॉलच्या लाईनमध्ये असावी. वर बघू नये, खाली बघू नये, समोर बघावं. स्थिर आहोत आपण. श्वासावर लक्ष आहे आपलं. काही झालं तरी पाठीचा कणा ताठच ठेवा. शोल्डर रोल केलेले आहे, शोल्डरवरचा कंट्रोल जाऊ देऊ नका. शोल्डर नेहमी खाली प्रेस केलेले आहे का तर ताण वाढू नये म्हणून. चेहरा शांत असावा. ज्यांना हवे ते डोळे मिटू शकतात, डोळे उघडे पण ठेवू शकता तुम्ही. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत हळूहळू गुडघे वाकवा. पाठीचा कणा ताठ. जितकं शक्य असेल तेवढे गुडघे वाकवा. बघा, मूलाधार चक्राच्या जागेवर लक्ष द्या. ते स्थान समजून घ्या. त्याची जाणीव होऊ द्या. आता आपण मूलाधार तत्वाचं बीज मंत्र लम म्हणणार आहोत. श्वास घ्या. लम. श्वास संपायच्या आधी थोडं थांबा आणि व्हायब्रेशन्स फील करा. 3 वेळे म्हणूया. श्वास घ्या. लम. व्हायब्रेशन्स फील करणं फार महत्त्वाचं आहे. त्याला वेळ द्या. श्वास घ्या. लम.
सावकाश वर या. दोन्ही हात खाली, पाय जवळ, स्थिर उभे राहा. मगाशी म्हटलं तसं बटर स्क्वीज करा. ऑब्झर्व करा स्वतःला. त्यानंतरचं चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या खाली आहे हे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र हे 6 पाकळ्यांचं केशरी रंगाचं कमळाचं फूल डोळ्यासमोर आणायचं. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्राचं बीजमंत्र हा आहे वम. आणि स्वाधिष्ठान चक्र हे याचं तत्व आहे जल. ठीक आहे. मागचा जो स्पाईन आहे आपण चित्रामध्ये पाहिलेलं त्या स्पाईनवर हे चक्र आहेत. कळलं? ती जागेच्या पाठीमागे. युरिनशी संबंधित विकार स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहे. आपलं स्वाधिष्ठान चक्र जेवढं ॲक्टिवेट तेवढं युरिनरी प्रॉब्लेम हे आपल्यापासून दूर राहणार आहेत. हे जागृत करण्यासाठी आपण उष्ट्रासन करणार आहोत. उष्ट्रासनासाठी गुडघ्यांवर बसा. सहजपणे ज्यांचे हात टाचेवर जात नसतील त्यांनी पायाच्या बोटांवर बसायचं. म्हणजे टाचा उंच होतात, पटकन आपले हात जाऊ शकतात. तरीही कोण जात नसतील बिघडत नाही, हात कमरेवर ठेवायचे आणि अपर बॅक डोकं हे मागे न्यायचं काय. आणि हा इथे येणारा स्ट्रेच ऑब्झर्व करायचा. आणि वम हे बीजमंत्र हे याचा 3 वेळेस आपण उच्चार करणार आहोत. 3/4 टाईम ते बीजमंत्र म्हणायचं, 1/4 टाईम त्याचे व्हायब्रेशन्स फील करायचे. ओके. नाव सावकाश मागे जा. उजवा हात टाचेवर, डावा हात डाव्या टाचेवर. शांत स्थिर त्या जागेवर लक्ष असू द्या. श्वास घ्या. वम. श्वास घ्या. वम. श्वास घ्या. सावकाश वर या. खाली बसा. चाइल्ड पोजमध्ये जा किंवा शांत बसलात तरी चालेल. ऑब्झर्व करा. बदल ऑब्झर्व करा. शांत होऊ द्या थोडं बॉडी. वर या. दंडासनात बसा. मणिपूर चक्र आता ज्याचा आपण सखोल अभ्यास केला होता ते नाभी चक्र. मणिपूर चक्र हे नाभी केंद्राच्या पाठीमागे आहे. रम हा त्याचा बीज मंत्र आहे. 4 आणि 2 6 आणि 4 10. 10 पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं कमळ डोळ्यासमोर आणायचं. कुठलाही ट्विस्ट होणारं आसन नाभी चक्र आपण ॲक्टिवेट करण्यासाठी वापरू शकतो. आज आपण वक्रासन करूयात. वक्रासन करण्यासाठी उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा हात उजव्या बटक्सच्या मागे ठेवा. बॉडीच्या जास्तीत जास्त जवळ ठेवा. कारण मागे फार मागे जाऊ नये, नाही तर आपण अशी पाठीचा कणा आपला तिरका होतो. तो ताठ राहिला पाहिजे. शक्यतो आपली उजवी मांडी पोटावर प्रेस व्हावी, त्याने ब्लड शुगर कंट्रोल होते. डावा हात वर स्ट्रेच करा. जास्तीत जास्त डावी बाजू स्ट्रेच करा. मेंटेन द स्ट्रेच. टेक लेफ्ट हँड डाऊन. होल्ड युअर राईट लेग अँड टर्न युअर राईट साईड. टर्न completely. Turn completely. Look back.
हा डावा पाय झोपवायचा नाही, तो सरळच राहिला पाहिजे. हां, ठीक आहे. आता आपण रमचा उच्चार करूया. श्वास घ्या, रम. श्वास घ्या, रम. श्वास घ्या, रम. सावकाश मान समोर घ्या. डावा हात वर, डावा हात डावीकडे, उजवा हात उजवा पाय पुढे. दुसऱ्या बाजूने कधी आसन एकाच बाजूने करू नये. उजवा हात वर स्ट्रेच करा, मेंटेन द स्ट्रेच. कम डाऊन अँड लुक बॅक. येस, ऑब्झर्व. श्वास घ्या, रम. घ्या, रम. घ्या, रम. सावकाश समोर या. उजवा हात वर स्ट्रेच करा. उजवा हात खाली, डावा हात डावा पाय पुढे. दोन्ही हात मागे घेऊन थोडी विश्रांती घ्या. ऑब्झर्व करा. आता त्याच्या पुढचं चौथं चक्र आहे ते अनाहत चक्र. अनाहत चक्राची जागा ही आपल्या हृदयाच्या पाठीमागे आहे. भावनांशी संबंधित हे चक्र आहे. आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण, भावनांचं एक्सप्रेशन या चक्राद्वारे अधिक चांगलं होतं. भावनांचं एक्सप्रेशन व्यवस्थित झालं तर समोरच्या व्यक्तीच्या तुम्ही जवळ जाऊ शकता. आपलं संबंध अधिकाधिक वृद्धिंगत होऊ शकता समोरच्या व्यक्तींशी आणि समाजामध्ये वावरताना याचा आपल्याला सगळ्या बाजूने उपयोग होत असतो. अनाहत चक्र. अनाहत चक्राचा बीजमंत्र यम आहे. त्यानंतर 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं कमळ डोळ्यासमोर आणायचं आणि अनाहत चक्र आपण जागृत करूया. सगळ्या प्रकारची भुजंगासनाचा या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो. अर्धभुजंगासन आपण करणार आहोत. जेव्हा सिव्हिअर बॅक पेन असेल, लोअर बॅक पेन असेल, तेव्हा पूर्ण भुजंगासन करू नये. त्याने कदाचित काहींच्या बाबतीत बॅक पेन वाढू शकतं. पण अर्धभुजंगासनाचा सर्वांनाच उपयोग होतो. पोटावर झोपा. पोटावर झोपण्याची स्थिती जी आहे ती योगाभ्यासातली त्याला प्रोन स्थिती म्हणतात. पाय जुळवलेले, दोन्ही हात समोर, हनवटी जमिनीवर. दोन्ही हात दोन्ही बाजूला डब्ल्यू शेपमध्ये घ्या. तळहात जमिनीवर. शक्यतो टाचा जुळवलेल्या ठेवल्या पाहिजेत. आता ज्यांना काही विकारामुळे शक्य नाही त्यांना एक्सक्यूज द्यायचा. ओके. आणि जेवढं शक्य आहे तेवढं छाती, पोट, त्यानंतर लोअर ॲब्डॉमिनल उचलायचा प्रयत्न करायचा. सावकाश वर या. हाताचे कोपरे जमिनीवर. यावर यावर यावर. अनाहत चक्रावर लक्ष द्या आणि आपण बीजमंत्र यमचा उच्चार करूया. श्वास घ्या, यम. श्वास
श्वास घ्या, यम, घ्या, यम, observe, observe, slowly come down and observe. आता यानंतरचं जे चक्र आहे ते विशुद्धी चक्र, कंठचक्र. कंठाच्या पाठीमागे याची जागा आहे. निळ्या रंगाचं 16 पाकळ्यांचं कमळ डोळ्यासमोर आणायचं. याचं बीजमंत्र हम आहे. कंठचक्र, विशुद्धी चक्र हे ज्याचं चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट झालेलं असतं त्याचा वाणीवर पूर्ण नियंत्रण असतं आणि आपण काय सांगतो ते समोरच्याला पटणं, समजणं ह्या गोष्टी तिथे अवलंबून असतात. कारण खूप वेळा असं होतं की खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली ते पण काहीतरी अडखळत गुणगुण गुणगुण करीत आपल्याशीच बोलतोय असं जर बोललो तर समोरचा माणूस लक्ष नाही देत. महत्त्वाचं असलं तरी त्याला ते समजत नाही. तर यासाठी वाणीवर कंट्रोल असणं आवश्यक आहे. आपलं स्वतःचं आपण 4 लोकांमध्ये स्थान त्याच्याद्वारे निर्माण करू शकतो. म्हणून हे कंठचक्र, विशुद्धी चक्र हे ॲक्टिवेट करणं आवश्यक आहे. आता हे चक्र ॲक्टिवेट करताना मत्स्यासन आपण करणं, सोप्यात सोपी आसनं आपण घेतली. आज मत्स्यासन करणार आहोत. मत्स्यासन करण्यासाठी पाठीवर झोपा. मत्स्यासन करतोय. दोन्ही हात बटकशा खाली ठेवा, तळहात जमिनीवर. ओके. हाताचे कोपरे जमिनीवर. डोकं उचला, खांदे उचला, छाती उचला, बॉडी उचला. बघा आणि सावकाश आपलं मस्तक जमिनीवर ठेवा. कंठाला जो स्ट्रेच बसलाय तो ऑब्झर्व करा आणि हम या बीज मंत्राचा उच्चार करूया. श्वास घ्या, हम, श्वास घ्या, हम, श्वास घ्या, हम, सावकाश आसन स्थिती सोडा. पाठीवर झोपा, हात बाहेर काढा. रिलॅक्स अँड ऑब्झर्व. ओके. आता 6वं चक्र आहे ते आज्ञाचक्र. 2 भुवयांच्या मध्ये कुंकू लावतो ती जागा आज्ञाचक्राची आहे. आज्ञाचक्र हे स्वतःला स्वतः विशिष्ट प्रकारे वर्तन करण्याची आज्ञा देणं, इतरांना विशिष्ट प्रकारचं वर्तन करण्याची आज्ञा देणं, या गोष्टी ह्या आज्ञाचक्राच्या द्वारे घडणार आहे. एवढा आपला कंट्रोल पाहिजे समोरच्या व्यक्तींवर सुद्धा आणि स्वतःवर सुद्धा. हा जर एकदा कंट्रोल नसेल तर मात्र मग आपल्यालाही कोणी काही किंमत देणार नाही. आपण आपल्याला पण मगाशी जगताप मॅडमनी सांगितलं बघा की आपलं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे, वाटलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. तर ते आज्ञाचक्राच्या आधारे घडणार आहे. मग आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी भूमी पाद मस्तकासन हे एक आसन आहे. भूमी पाद मस्तकासन नाही आलं हे तर आपला रिंग फिंगर किंवा इंडेक्स फिंगर हे आपण प्रेस करू शकतो 2 भुवयांच्या मध्ये आणि मेडिटेशन करू शकतो. भूमी पाद मस्तकासन कसं करायचं ते दाखवते. करू शकता आपण पण. पाठीवर झोपा. दोन्ही पाय जुळवलेले आहेत, टाचा जमिनीवर आहेत, टाचा जुळलेले आहेत.
टाचा चांगल्या प्रेस केलेल्या आहेत बघा. आता सावकाश वरच्या बॉडीने उठा आणि टाचा न हलवता प्रयत्न करा आपल्याला टर्न करायचं आणि कपाळ जमिनीवर ठेवा. पायाची बोटे अशी यायला बघतील, त्याला इकडे उलटे फिरवा आणि ओम म्हणायचे 3 वेळेस. ओ श्वास घ्या. ओ घ्या. ओ ऑब्झर्व करा. वर या, पाठीवर झोपा, रिलॅक्स. 2 चक्र आहेत, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र. ही साधारणपणे आपला जो शेवटचा प्रवास आहे परमात्म्याकडचा त्या संबंधी आहेत. तज्ज्ञांचे सुद्धा याच्याविषयी अभ्यास पूर्ण झालेले नाही आहेत, त्यामुळे याच्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही. फक्त आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर कपालभाती करताना चंद्रनाडी किंवा सूर्यनाडीने कपालभाती करत असताना आपण या ठिकाणी मधलं बोट प्रेस करू शकतो 2 भुवयांच्या मध्ये आणि चंद्रनाडीने किंवा सूर्यनाडीने कपालभाती करू शकतो. नाडी शोधन करताना सुद्धा नाडी शुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम करताना सुद्धा मधलं बोट 2 भुवयांच्या मध्ये जर प्रेस केलं तर त्याचे परिणाम अधिक चांगले मिळू शकतात, सहज मिळू शकतात. असंही चक्रांचा उच्चार करून चक्रांवर लक्ष देऊन आपण योग्य प्रकारे ध्यान करू शकतो. ताणापासून काही प्रमाणात मुक्ती मिळू शकते आपल्याला आणि ज्याला ताणविरहित अवस्था म्हणतो त्या अवस्थेला काही प्रमाणामध्ये आपण पोहोचू शकतो.